वाघमारे शांत व्हा तुम्ही, शांत व्हा, शांत व्हा वाघमारे. सर कसं झालं हे, नेमकं काय घडलं? सॉरी मंजू, तू एवढं कष्ट करून त्याला पकडलंस पण सगळं पाण्यात गेलं. म्हणजे नेमकं काय झालं ते अजून माहिती नाही आम्हाला, पण असं वाटतं की विषप्रयोग झाला असेल आणि त्याच्यामुळे तो मेला असेल. पण जे काय आहे ना ते पोस्टमॉर्टम मध्ये कळेल आपल्याला. अहो पण सर इथं असं कसं होऊ शकतं? तेच तर ना, आपल्या कस्टडीमध्ये कसं होतं हाच प्रश्न आहे. यांचा हलगर्जीपणा नडलाय. मूर्ख लोक, एक साधं काम करता येत नाही. आता यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या डिपार्टमेंटचं नाव तर खराब होईलच, शिवाय आपल्यावर एन्क्वायरी बसेल. मूर्ख कुठले. सत्याला अडकवणाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव दुवा होता, तो बी गेला हातात. हा गुंता आता अजून वाढत जाणार. हो बरोबर आहे मंजू, बघ सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, पण यांच्या हातात होतं. हा, हे दोघे ड्युटीवर होते ना. ड्युटीवर असताना आपल्याकडे कैदी दिलाय, त्याच्याकडे लक्ष ठेवायचंय, जेलमध्ये काय घडतंय, कसं हाताळायचं, एकही काम जमलेलं नाहीये तुम्हाला. या दोघांना ना, रणविजय यांना आत्ताच्या आत्ता सस्पेंड करा. सर असं नका करू, आम्हाला काय लक्षातच आलं नाही ते. शांत, एक शब्दही बोलू नका. आणि आता तुम्हाला काही बोलायचं असेल ना तर इन्क्वायरी बसेल, त्या कमिटी समोर मानाला येईल ते बोला. निघायचं. निघा. यांची लायकी आहे का पोलीस व्हायची? यांच्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय, तोही आपल्या कस्टडीत. म्हणून आता वरती आपल्याला उत्तर द्यावी लागणार आहेत. यांच्यामुळे आपल्यावर एन्क्वायरी बसणार आहे. रणविजय, फॉरेन्सिकचं काम झालं ना की बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. येस सर, पाठवतो. सर मला वाटतं हे प्रकरण दिसतंय तसं नाही. म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? मला नेमकं आत्ता काय ते नाही सांगता येणार, पण काहीतरी गडबड आहे हे नक्की.